त्यामध्ये माझा स्कोर हा 178 आउट ऑफ 200 आला होता. ज्यामध्ये माझा स्कोर 180 आउट ऑफ 200 होता. मला 186 मार्क पडले. नमस्कार, माझं नाव वेदांत संतोष राऊत. गेल्या वर्षी जानेवारी 2024मध्ये मी CSET एक्झाम दिली होती. त्यामध्ये माझा स्कोर हा 178 आउट ऑफ 200 आला होता. त्यानंतर मी अकॅडमीमध्ये भेट दिली. पंडित सरांशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला IITची एक्झाम ही काय असते त्याबद्दल थोडी माहिती दिली, समजावून सांगितलं. त्यामुळे तुम्ही बऱ्याच एक्झाम ह्या एक्झाम बरोबर देऊ शकता हे त्यांनी समजून सांगितलं. आणि मला एक विश्वास दिला की मी ह्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊन जर मी माझ्या एक्झामची तयारी केली तर मला नक्कीच एक चांगलं कॉलेज भेटेल. तसंच जर अकॅडमीबद्दल बोलायचं झालं तर हा इथला स्टाफ खूप चांगला आहे, स्टडी एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे, सर्व सोयी सुविधा उपलब्ध अकॅडमीच्या एन्व्हायरमेंटमध्येच आहेत, त्यामुळे खूप चांगलं आहे. नमस्कार, मी सानिका अनिल जाधव. करंटली मी सर आइन्स्टाईन अकॅडमीमध्ये नीटसाठी प्रिपेअर करते. लास्ट 2 वर्षापूर्वी मी तिथली CSET स्कॉलरशिप एक्झाम दिली होती, ज्यामध्ये माझा स्कोर 180 आउट ऑफ 200 होता. त्या पॉईंटला मी जस्ट 10थमधून आले होते, त्यामुळे खूप जास्त कन्फ्यूज होते. बट इथला स्टाफ खूप जास्त फ्रेंडली, स्टेबल आणि सपोर्टिव्ह असल्यामुळे माझ्यासाठी 2 वर्षाची जर्नी खूप जास्त छान झाली. नमस्कार, माझं नाव सार्थक लंगडे. मी मार्च 2024मध्ये CSET ही एक्झाम दिली होती. त्याआधी मी बऱ्याच एक्झाम दिल्या, परंतु CSET एक्झाम मी क्रॅक केली आणि मला 186 मार्क पडले. तर मी इंटरव्ह्यूसाठी पंडित सरांकडे आलो. पंडित सरांनी मला 2 कोर्स सांगितले, एक म्हणजे MST-CET आणि दुसरा JEE मला करायची नव्हती, कारण माझी तेवढी टेंडन्सी नव्हती त्यावेळी. आणि मग मी MST-CET घेण्याचं चूज केलं. मग सरांनी मला त्या संदर्भात थोडेफार क्वेश्चन विचारले, नंतर सांगितलं. मग मी सगळ्या स्टाफला भेटलो. स्टाफ हा खूप चांगला आणि सपोर्टिव्ह मला अनुभव आला. त्यामुळे मी सर आइन्स्टाईन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. तुम्हीही CSET एक्झाम द्या आणि सर आइन्स्टाईन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या. ऑल दी बेस्ट.